नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण लेजर हा पुढचा चॅप्टर 4 सुरू करणार आहोत. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण लेजरचं इंट्रोडक्शन, मीनिंग अँड डेफिनेशन, इम्पॉर्टन्स ऑफ लेजर हे बघणार आहोत आणि त्यानंतर शेवटी या व्हिडिओची समरी बघणार आहोत, जी तुम्हाला रिव्हिजन किंवा बिफोर एक्झाम बघता येऊ शकते. Introduction. In the process of accounting, all the business transactions are recorded in chronological order in journal. These business transactions are recorded in proper books of account. आपल्याला तर माहिती आहे जर्नलमध्ये आपण क्रोनॉलॉजिकल ऑर्डर डेट वाईज एंट्री पास करतो आणि बिझनेस ट्रान्झॅक्शन्स एका प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड करतो. तर बुक्स ऑफ अकाउंट कुठल्या प्रकारचे असतात? तर आपण जर्नल बघितलं आहे 3rd चॅप्टरमध्ये. आता आपण लेजर बघणार आहोत 4th चॅप्टरमध्ये आणि तुमचं नेक्स्ट चॅप्टरमध्ये 5th चॅप्टरमध्ये सबसिडरी बुक्स बघणार आहात. तर आत्ता आपल्याला म्हणजे जर्नल आणि सबसिडरी बुक्स काय आहे, तर ह्यात जेव्हा ट्रान्झॅक्शन होतं तेव्हा पहिली एंट्री आपण मारतो, म्हणून ह्याला बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री किंवा बुक्स ऑफ प्रायमरी एंट्री असंही म्हटलं जातं. आणि लेजर जर्नलमधून लेजरमध्ये एंट्री ट्रान्सफर केली जाते, आधी जर्नलमध्ये आणि ती एंट्री नंतर लेजरमध्ये ट्रान्सफर केली जाते, म्हणून ही बुक ऑफ फायनल एंट्री किंवा बुक ऑफ सेकंडरी एंट्री असं ह्याला म्हटलं जातं. वी आर अवेअर दॅट ऑल टाइप्स ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन जर्नल. आपल्याला माहिती आहे आपण सगळे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स जर्नलमध्ये रेकॉर्ड करतो. ट्रान्झॅक्शन्स कसले कसले? ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू ॲसेट्स, लायबिलिटीज, एक्सपेन्सेस, इन्कम, कॅश or credit. At the end of the particular period, if we want to know what is the total amount spent on particular type of expense or what is the amount payable to particular person or party, जर्नल मध्ये आपण दिवसाची जशीच्या तशी एंट्री पास करतो. पण मला आता माझ्या एका डेटरला किती द्यायचे आहेत, माझा किती खर्च झाला, माझं ट्रॅव्हलिंगचा खर्च किती झाला, माझे सॅलरी एक्सपेन्स टोटल आतापर्यंत किती झालं, असे जर डिटेल्स पाहिजे असेल तर ते आपल्याला जर्नलमधून मिळू शकत नाही, कारण की त्यात इंडिव्हिज्युअल एंट्रीज पास केलेले असतात. मग दीज टाइप्स ऑफ क्वेश्चन कॅनॉट बी आन्सर्ड इझिली थ्रू जर्नल. बरोबर, हे क्वेश्चन्स जर्नलमधून आन्सर केले जाऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला लेजर पाहिजे. तर लेजरमध्ये होतं काय? अ लेजर इज कॉल्ड एज अ मेन बुक्स ऑफ अकाउंट. वन्स द ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन जर्नल और सबसिडरी बुक्स, the next stage is the transfer of those transactions in their respective accounts opened in the ledger. The ledger म्हणजे जर्नल आणि सबसिडरीज मध्ये आधी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होते आणि त्याच्यानंतरची स्टेज आहे आपण ते ट्रान्झॅक्शन्स ट्रान्सफर करतो कुठे? लेजरमध्ये. तिथे जे रिस्पेक्टिव्ह म्हणजे जे काय अकाउंट्स ओपन केले आहेत, कॅशचं कॅश अकाउंटमध्ये, कॅपिटलचं कॅपिटल अकाउंटमध्ये, रिस्पेक्टिव्ह लेजरमध्ये आपण ते अमाऊंट ट्रान्सफर करतो. तर आता आपण बघूया मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ लेजर. मीनिंग अँड डेफिनेशन. लेजर इज अ प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट्स, हे आपण बघितलंय. इट इज ऑल्सो कॉल्ड एज बुक ऑफ फायनल एंट्री, हे पण बघितलंय. इट इज समराइज्ड रेकॉर्ड विच कंटेन्स ऑल द अकाउंट्स. हां, हे महत्त्वाचं आहे. काय? समराइज्ड रेकॉर्ड, जे आपल्याला एक त्या कॅशचे किती कधी कधी ट्रान्झॅक्शन झाले ह्याची समरी आणि आत्ता किती झाले, आता बॅलन्स काय आहे, हे सगळे माहिती आपल्याला लेजरमधून मिळते. ऑफ ऑल अकाउंट्स, मग तो अकाउंट्स कुठला पण असेल, ॲसेट्स आहे, लायबिलिटीज, कॅपिटल, रेव्हेन्यू, सगळे टाईपचे अकाउंट्सची आपल्याला समरी मिळते. द वर्ड लेजर इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड लेजर विच मीन्स टू कंटेन. To contain, as the ledger is a collection of all the accounts, so it contains and hence the name signifies. म्हणजे कंटेन म्हणजे त्याच्यात असणे, असं त्याच्यात आहे असं. तर लेजरचा अर्थ सगळे रेकॉर्ड्स त्याच्यात आहेत, म्हणून त्याला तसं नाव दिलंय लेजर. तर आपल्याला हा लॅटिन आहे, लॅटिन वर्ड काय तो पण लेजरच आहे आणि त्याचा अर्थ इट कंटेन्स. एवढं लक्षात ठेवायचं बस. 1 वर्ड 1 सेंटेन्ससाठी आलं तर. त्यानंतर काही एक्सपर्ट्स लोकांनी अकाउंट्सला डिफाईन केलं, आपलं लेजरला डिफाईन केलंय. अ लेजर अकाउंट मे बी डिफाईन्ड ॲज अ समरी स्टेटमेंट ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स रिलेटिंग टू पर्सन्स, ॲसेट्स
expense or income which have taken place during a given period to time, given period of time पाहिलं तर, and shows their net effect. म्हणजे काय, त्यात एक समरी आहे, म्हणजे सगळ्या ट्रान्झॅक्शनचं ती एक स्टेटमेंट आहे. ट्रान्झॅक्शन्स कुठले तर सगळ्या प्रकारचे, पर्सन्स, ॲसेट्स, एक्सपेन्स, इन्कम्स रिलेटेड, सगळ्या रिलेटेड विच हॅव टेकन प्लेस ड्युरिंग अ पिरियड ऑफ टाईम, एका टाईम पिरियडमध्ये झालेले आहेत, आणि त्याचा नेट इफेक्ट म्हणजे आत्ता बॅलन्स किती राहिला हे पण त्यातून दिसतं. आपण समराईज कसं करणार, ह्याच्यातले मेन पॉईंट्स काय घेणार, SP जैन यांनी डिफाईन केलं आहे, दोन्ही नाव लक्षात राहत असेल तर उत्तम. KL नारंग, ते काय आहे, अ लेजर अकाउंट इज डिफाइंड ॲज अ समरी स्टेटमेंट ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन relating to a person, assets, expense or income which have taken place during a period of time. ह्या पिरियड मध्ये जे काय झालंय ते, आणि त्यांनी होतं काय तर नेट इफेक्ट दाखवलं जातं. तर हे 5 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. दुसरं डेफिनेशन, मेन रेकॉर्ड ऑफ द अकाउंट्स ऑफ अ बिझनेस, ट्रेडिशनली अ लेजर, एक मेन रेकॉर्ड आहे. अ लेजर वॉज अ लार्ज बुक विथ सेपरेट पेजेस फॉर इच अकाउंट. जे लेजर काय तर एक मोठी बुक आहे ज्यात भरपूर पेजेस आहेत आणि प्रत्येक पेजवरती एक अकाउंट आहे असं. इन मॉडर्न सिस्टम लेजर मे कन्सिस्ट ऑफ सेपरेट कार्ड्स और कम्प्युटर रेकॉर्ड्स. जे आता सॉफ्टवेअरमध्ये वगैरे बघितलं तर तुम्ही कम्प्युटर रेकॉर्ड्स वेगवेगळे सेपरेट रेकॉर्ड्स दिसतात, तसं असणार. मग ती काय बुक नाही आहे. मग ह्या डेफिनेशनमधले मेन पॉईंट्स काय लक्षात ठेवणार, इट इज अ मेन रेकॉर्ड, अ लेजर इज अ लार्ज बुक विथ सेपरेट पेज फॉर इच अकाउंट, आणि मॉडर्न सिस्टममध्ये काय, इट मे कन्सिस्ट ऑफ सेपरेट कार्ड्स और कम्प्युटर रेकॉर्ड्स. ओके. आणि मग शेवटचा तिसरा डेफिनेशन आहे, अ लेजर कंटेन्स अकाउंट्स इन विच all the transactions of business enterprise or other accounting units. म्हणजे अख्ख्या बिझनेसचं किंवा त्याच्या एका युनिटचं, अकाउंटिंग युनिटचं ट्रान्झॅक्शन्स त्याच्यात रेकॉर्ड केले जातात, आर क्लासिफाईड इदर इन डिटेल और इन समरी फॉर्म. म्हणजे एकदम डिटेलमध्ये एंट्री पास केली जाते किंवा समरी फॉर्ममध्ये एंट्री पास केली जाते, तर त्याला लेजर म्हणतो. मग ह्याच्यातले मेन पॉईंट्स काय करणार, a ledger contains accounts in which all transactions of business enterprise or other accounting units, हे राहिलं तर बघा लक्षात. आणि त्यानंतर आ क्लासिफाईड कसे तर एक तर डिटेलमध्ये किंवा समरीमध्ये. ओके. म्हणजे तिघांचे डेफिनेशन्स आहेत, कुठला तरी एक जो तुम्हाला कम्फर्टेबल आहे तो तर नक्की लक्षात ठेवायला बघा. SP जैन, ऑक्सफर्ड डिक्शनरी आणि EL कोलर. मग आहे आपला इम्पॉर्टन्स ऑफ लेजर. पहिला पॉईंट, इट इज समराइज्ड रेकॉर्ड ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन्स इन द फॉर्म ऑफ ॲसेट्स, लायबिलिटीज, एक्सपेन्स अँड इन्कम अकाउंट एटसेट्रा. म्हणजे हे काय आहे, एक समराइज्ड रेकॉर्ड आहे सगळ्या ट्रान्झॅक्शन्स कुठल्याही प्रकारच्या अकाउंटचं, ॲसेट्स, लायबिलिटीज, एक्सपेन्स और इन्कम. मग ह्याचा अल्टिमेट ऑब्जेक्ट काय आहे, द अल्टिमेट ऑब्जेक्ट ऑफ बुक कीपिंग इज टू असर्टन म्हणजे टू फाइंड आउट, to ascertain with the least trouble, झंझट न करता, what is the amount owed to the supplier, what is the amount receivable from the customer and so on. म्हणजे कुणाकडून किती येणं आहे, कुणाला किती देणं आहे, कुठला खर्च किती झाला, काय झालं, तर हे सगळी इन्फॉर्मेशन लगेच मिळते, त्रास न घेता मिळणं हा आपला मेन ऑब्जेक्ट आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, इन द प्रोसेस ऑफ पोस्टिंग, आपण लेजरमध्ये जेव्हा पोस्टिंग करतो तेव्हा इन्फॉर्मेशन काय होते, कंडेन्स्ड होते. म्हणजे काय, एकत्र येते. मग त्याच्यामध्ये डेटर्स अकाउंटमध्ये डेटर्सची माहिती, क्रेडिटर्स अकाउंटचे क्रेडिटर्सची माहिती किती वगैरे सगळे डिटेल्स आपल्याला एक रेडी रिझल्ट म्हणतो ना, लगेच पाहिजे तेव्हा आपल्याला ती अमाऊंट कळते. कोणतरी पैसे मागायला आलं तर आपल्याला लगेच बुक्स उघडलं की हां ह्याचे एवढे देणं आहे कन्फर्म करता येतं, जर आपले रेकॉर्ड्स अप टू डेट असतील तर ते लेजरमधून कळतं. समराईज कसं करणार, अल्टिमेट ऑब्जेक्ट काय, टू असर्टन अमाऊंट ओड टू सप्लायर, रिसिवेबल फ्रॉम कस्टमर एटसेट्रा.
आणि ह्यानी काय होते, पोस्टिंगमुळे इन्फॉर्मेशन कंडेन्स्ड होते, इन्फॉर्मेशन जी काय कलेक्ट केली आहे ती कंडेन्स्ड होते इन द फॉर्म ऑफ सेपरेट अकाउंट्स टू गेट अ रेडी रिझल्ट. ओके. आणि पुढचं काय, इट इज नेसेसरी फॉर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. मग आपल्याला बॅलन्सेस मिळतात, त्याने आपण ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करतो. ट्रायल बॅलन्सवरती एक व्हिडिओ असणार आहे, तर त्यात तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये हे लेजरचे जे बॅलन्सेस आहेत त्याच्या बेसिसवरती आपण ट्रायल बॅलन्स बनवतो, हे तुम्हाला डिटेलमध्ये कळेल तेव्हा. मग आता ऑब्व्हियसली आपल्याकडे सगळ्या अकाउंट्सचे जर बॅलन्सेस असेल तर त्यामुळे आपल्याला फायनान्शियल पोझिशन कळते. फायनान्शियल पोझिशन म्हणजे काय, ॲसेट्स किती, लायबिलिटीज किती, म्हणजे बॅलन्स शीट आयटम्स काय आहेत हे आपल्याला कळतं. बॅलन्स शीट फायनान्शियल पोझिशन कळते. आणि ऑब्व्हियसली आपल्याला इन्कम, आपले नॉमिनल अकाउंट, इन्कम्स आणि एक्सपेन्सेस पण माहिती आहे, सगळे बॅलन्सेस माहिती आहे, त्यामुळे आपल्याला आपलं इन्कम स्टेटमेंट पण प्रिपेअर करता येतं. इन्कम स्टेटमेंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण प्रिपेअर करता येतं. म्हणजे इन शॉर्ट काय, 3 गोष्टी आपल्याला कळतात. एक ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करता येतं, फायनान्शियल पोझिशन दॅट इज बॅलन्स शीट आपल्याला कळते, आणि इन्कम स्टेटमेंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट पण आपल्याला बनवता येतं. ओके. हे 3 पॉईंट लाईनीत लक्षात ठेवायला सोपं जाईल. अच्छा, अजून काय करता येईल, तर लेजर कॅन बी युज्ड ॲज अ कंट्रोल टूल. तर कंट्रोल टूल म्हणजे काय, आता ॲज इट शोज अकाउंट्स ऑफ व्हेरियस एक्सपेन्सेस विथ द बॅलन्स. आपल्याला सगळ्या खर्चांचे बॅलन्स किती आहेत, किती होत आहेत, कशामुळे होत आहेत, ह्याचा सगळा रेकॉर्ड आपल्याला लेजरमधून कळतो. म्हणून आपल्याला ट्रॅक करणे, एक्सपेन्सेसला ट्रॅक करतो ना आपण, की भरपूर खर्च होतोय, कमी खर्च होतोय, बजेट आहे का नाही, हे आपल्याला सगळं त्यामुळे त्या लेजरमधून आपल्याला ट्रॅक ठेवता येतो, कंट्रोल करता येतं. आणि मग लास्ट पॉईंट, ऑन द बेसिस ऑफ द रिझल्ट शोन इन द लेजर इट इज युजफुल फॉर द मॅनेजमेंट टू फोरकास्ट और प्लॅन द फ्युचर प्लॅन ऑफ ॲक्शन. मॅनेजमेंटला हे युजफुल आहे कारण की रिझल्ट्स लगेच दिसतात लेजरमध्ये, आणि त्याच्यामुळे मॅनेजमेंटला काय म्हणतात, फोरकास्ट म्हणजे पुढे काय होईल ह्याचा अंदाज लावणे, किंवा पुढे काय करायचं आहे ह्याचं प्लॅन करणे. हे 2 गोष्टी मॅनेजमेंटला करायला मदत होते लेजर्समधून. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जे काय बघितलं त्याला समराईज करूया. आपण बघितलं लेजरचं डेफिनेशन्स आणि मिनिंग अँड डेफिनेशन. तर त्यातले लक्षात ठेवला, एक्झाममध्ये लक्षात ठेवण्यासाठी 3 डेफिनेशन्स आहेत. SP जैन, व्हॉट इज लेजर? Ledger is a summary or statement of all transactions relating to whom, to person, assets, expense or income that have taken place, which have taken place in a given period, during a period. आणि लेजरने होतं काय, इट शोज देअर नेट इफेक्ट, इट शोज देअर नेट इफेक्ट, असं हे पहिलं डेफिनेशन. मग दुसरं कुठलं डेफिनेशन होतं, ऑक्सफर्ड डिक्शनरी. तर ऑक्सफर्ड डिक्शनरीचं काय, मेन रेकॉर्ड ऑफ द अकाउंट्स ऑफ बिझनेस. लेजर इज अ लार्ज बुक विथ सेपरेट पेज फॉर इच अकाउंट. आणि मॉडर्न सिस्टममध्ये काय असू शकतं लेजर, इट कॅन बी सेपरेट कार्ड्स और कम्प्युटर रेकॉर्ड्स. कोलेरचं डेफिनेशन काय, इट कंटेन्स अकाउंट्स, आणि त्याच्यामध्ये त्यांनी कसं लिहिलं, इन विच ऑल ट्रान्झॅक्शन्स ऑफ बिझनेस एंटरप्राइजेस और अदर अकाउंटिंग युनिट्स आर क्लासिफाईड इन डिटेल और समरी फॉर्म. कंटेन्स अकाउंट ऑफ सगळी बिझनेस किंवा एखादी स्पेसिफिक युनिट, क्लासिफाईड इन डिटेल और समरी फॉर्म. आणि मग आहे आपला इम्पॉर्टन्स ऑफ लेजर. इम्पॉर्टन्स काय म्हणता येईल की इट इज अ समराइज्ड रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स. ऑल ट्रान्झॅक्शन्समध्ये काय काय येतं, ॲसेट्स अकाउंट असेल, लायबिलिटीज अकाउंट असेल, एक्सपेन्स अकाउंट असेल, इन्कम अकाउंट असेल, तर सगळ्याची समरी आपल्याला मिळते लेजर्समधून. लेजरचं अल्टिमेट ऑब्जेक्ट काय, बुक किपिंगचं अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू अ सर्टन अमाऊंट ओड टू सप्लायर, रिसिवेबल फ्रॉम कस्टमर अँड सो ऑन. आणि त्याने होतं काय, इन्फॉर्मेशन जी कलेक्ट केली आहे, इन्फॉर्मेशन कलेक्टेड इज कंडेन्स्ड टू गेट रेडी रिझल्ट्स, म्हणजे आपल्याला लगेच रिझल्ट्स दिसून येतात. आणि लेजरने होतं काय, इट हेल्प्स इन प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. त्यांनी कळतं काय, फायनान्शियल पोझिशन कळते बिझनेसची. का, तर आपल्याला असेट्स अकाउंट आणि लायबिलिटीज अकाउंटची टोटल माहीत असते. फायनान्शियल पोझिशन म्हणजेच काय,
हे बॅलन्स शीट, हे टेक्स्टबुकमध्ये नाही, मी रेफरन्ससाठी लिहिलं आहे. आणि लेजरने आपल्याला इन्कम स्टेटमेंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट पण बनवता येतं, कारण की आपल्याकडे सगळ्या लेजरची अकाउंटचे बॅलन्स आहेत. ओके. आणि लेजरमुळे आपल्याला एक कंट्रोल टूल म्हणून पण वापरता येतं. का? तर आपल्याकडे सगळ्या एक्सपेन्सेसचे बॅलन्सेस आहेत म्हणून. आणि लेजर हे मॅनेजमेंटसाठी पण युजफुल आहे. मॅनेजमेंटला काय फायदा होतो ह्याचा? तर मॅनेजमेंट कॅन फोरकास्ट ऑर प्लॅन फ्युचर ॲक्शन. फोरकास्ट म्हणजे अंदाज लावता येतो आणि किंवा फ्युचर ॲक्शन प्लॅन करता येते. ओके. तर ही झाली समरी ह्या व्हिडिओची. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. समरी नोट्स आणि अपडेट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांबरोबर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनवर क्लिक करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.